जळगाव महापालिकेच्या वर्तुळात एक मोठी घडामोड घडली आहे। 29 वर्षे जुने असलेल्या प्रकरणात महापालिकेने मुंबईतील अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्याप्रमाणे अटलांटा प्रकरणही गाजण्याची शक्यता असून त्यात अनेक सरकारी बाबू, राजकीय नेते अडकण्याची शक्यता आहे। हे सारं प्रकरण 1997 मध्ये घडलं होतं। तेव्हा तत्कालीन नगरपालिकेने रस्त्यांचं पेवरने डांबरीकरण करण्यासाठी मुंबईतील अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीला कार्यादेश दिले होते। त्यावेळी महापालिकेने कंपनीला 24 कोटी रुपये ॲडव्हान्स दिला होता। नंतरच्या काळात त्यातले 19 कोटी रुपये झालेल्या कामापोटी कंपनीने वर्ग करून घेतले होते। परंतु त्यानंतर कंपनीकडे उरलेले 4 कोटी 79 लाख, रस्ते दुरुस्तीचे 90 लाख आणि 36 लाख दंड अशी रक्कम कंपनीकडे वसूल पात्र होती। हे पैसे मिळावेत म्हणून महापालिकेने वेळोवेळी पाठपुरावा केला, पण कंपनी काही जुमानत नव्हती। आजचा विचार केला तर व्याजासह ही रक्कम 42 कोटी 60 लाख रुपयांच्या घरात आहे। अखेर या प्रकरणात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। जळगाव शहर महानगरपालिकेचे योगेश बोरुले शहर अभियंता यांनी आयुक्त यांच्या आदेशाने फिर्याद देऊन अटलांटा कंपनीने त्यांची 42 कोटींची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे। फिर्यादीने म्हटलेल्याप्रमाणे फिर्यादीमध्ये कंपनीने आपलं काम अर्धवट सोडून महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे। तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1997 ते 2001 या कालावधीमध्ये पेवरने रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ॲटलांटा कंपनीला कार्यादेश दिलेले होते। या कार्यादेशांमध्ये ॲटलांटा कंपनीला 24 करोड रुपये ॲडव्हान्स अदायगी करण्यात आलेला होता। त्यापैकी त्यांनी 19 करोड रुपयाचा ॲडव्हान्स जो होता तो झालेल्या कामापोटी वर्गीकृत करून तो जमा करण्यात आलेला होता। मात्र यामध्ये उरलेला जो ॲडव्हान्स आहे 4.79 कोटी रुपये तो अधिक 90 लाख रुपये जे रस्ते रिपेरी करण्याकरता खर्च झाला तो आणि 36 लाख रुपये दंड रक्कम असे एकंदरीत रक्कम त्यांच्याकडे थकीत आणि वसूलपात्र होती। सदरच्या वसूलपात्र रकमेसंबंधी मान्य आयुक्त साहेब यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानुसार त्यांनी मला प्राधिकृत पत्र दिलेलं होतं। त्यानुसार मी त्या 4 कोटी 79 लाख अधिक 90 लाख रुपये अधिक 36 लाख 50 हजार असे व त्यावरचं चक्रवाढ व्याज असं एकंदरीत 42 कोटी 60 लाख रुपयाचा नुकसानीचा दावा आहे तो आम्ही त्यांच्यावरती दाखल केलेला आहे इथे फसवणुकीचा, आणि ती तक्रार शहर पोलीस स्टेशनला आम्ही आज दिलेली आहे कंपनीच्या। प्रकरण बरंच जुनं आहे, आता एवढ्या वर्षानंतर हे प्रकरण का समोर येतं आहे आणि त्या पाठीमागे मधल्या काळात काही पाठपुरावा केला गेला काय? मधल्या काळामध्ये सन 2005पर्यंत 5मध्ये त्यांना नोटीस देण्यात आलेली होती आणि नोटीस देण्यात येऊन त्यांच्याकडनं ती रकमेची मागणी परत करण्यात आलेली होती। तथापि कंपनीने त्यावेळी देखील दुजोरा दिला नाही आणि महानगरपालिकेने जी नोटीस दिली त्यानुसार पैशांचा भरणा केलेला नाही आहे। त्यामुळे ती रक्कम सदैव महानगरपालिकेच्या अकाउंटला दरवर्षी ही ॲडव्हान्सच्या रजिस्टरमध्ये ही प्रलंबित म्हणून दरवर्षी तिच्यामध्ये नोंदणीकृत करण्यात येत होती। त्यामुळे ती वसुली करण्याच्या उद्देशाने आता सद्यस्थितीमध्ये आयुक्त साहेबांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून ती रकमेबाबत तक्रार दाखल करण्याचं आम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे आज तक्रार दाखल केलेली आहे। सर, तक्रार नेमकी कोणाविरुद्ध आहे? काही नावं दिली? तक्रार ॲटलांटा कंपनीचे जे काही संचालक असतील त्यांच्या विरुद्ध ती तक्रार राहील। या साऱ्या विषयासंदर्भात भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी अटलांटा कंपनीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती। मात्र तरीही महापालिकेने ठोस भूमिका घेतली नव्हती। पण हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर महापालिकेला अटलांटा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं शहाणपण सुचलंय। या प्रकरणाचा म्हणजे आपण खोलात जाऊ। या ठिकाणी अटलांटा कंपनीने 11 कोटी रुपयाची वसुली महानगरपालिकेकडे काढली होती आणि त्यावेळेस या कंपनीचे काही निगोशिएशन, कारण आता आम्ही सत्तेत आलो आहोत, पैसे विकासाकरता लागणार आहेत आणि 11 कोटी रुपये त्यांना द्यायचे, तर मग शहराचा विकास करायचा कुठं? तर त्यावेळेस कंपनीकडनं अपेक्षित उत्तर राहिले नाही। ज्यावेळेस मी वैयक्तिक या प्रकरणात शोधायचा प्रयत्न केला असता या ठिकाणी अटलांटा कंपनीचे 4 कोटी 89 लाख रुपये अटलांटाकडे मोबिलायझेशन ॲडव्हान्सपैकी रक्कम जमा त्यांच्याकडे आहे, त्यांचे घेणे बाकी असताना आपण 11 कोटी रुपये द्यायचे कसे हा प्रश्न मागत होते। 11 कोटी कशाची मागत होते? 11 कोटी हा वेगळा विषय आहे। ते विमानतळाचा विकासाचा तो विषय होता, त्याच्यातले त्यांचे महानगरपालिकेकडे 11 कोटी रुपये घ्यायचे बाकी होते। 11ही नव्हते, 3 कोटी रुपये काहीतरी समथिंग होतं। व्याज सरळ त्यांनी व्याज जे लावलं आहे ते 12% प्रमाण लावलेलं आहे। मात्र आम्ही जे प्रकरण जेव्हा उकरून काढलं त्यावेळी 4 कोटी 89 लाख रुपये व RBIच्या नियमाप्रमाणे 9% प्रमाणे साधारणतः 41 कोटी 30 लाख रुपये असं तर काही होत होतं। मात्र आता प्रशासनातर्फे जी फिर्याद देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये ही रक्कम अधिक वाढलेली आहेत। 42 कोटी 60 लाख
76,562 रुपये इतके घेणे हे ॲटलांटा कंपनीकडे आहे. माझी मी तक्रार अगोदर मी या ठिकाणी तक्रार होतो. माझी मागणी अशी असेल की ॲटलांटा कंपनी जे कोण संचालक आहे त्या संचालकांना लवकरात लवकर तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी. अनेक वर्ष झाली तरी अटलांटा कंपनी महापालिकेला जुमानत नव्हती. आर्थिक मलिदा लाटण्यासाठी काही अधिकारी तसंच राजकीय नेत्यांचं कंपनीसोबत साठे लोटं असण्याची दाट शक्यता आहे. तशी ओरड आता होऊ लागली आहे. प्रशासनाने खरं म्हणजे चुक्या केलेल्या आहेत. जे प्रकरण 60 दिवसामध्ये तुम्ही कोर्टामध्ये दाखल करायला पाहिजे होतं ते प्रकरण तब्बल 217 दिवसानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती हरकत घेतलेली आहेत. म्हणजे कुठेतरी अटलांटा कंपनीची कायदेशीर तटबंदी मजबूत करण्यासाठी आपल्यातल्याच काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या हातमिळवणी करून इतकी मोठी रक्कम त्यांना देण्यासाठी म्हणजे या ठिकाणी भाग पडलं. खरं म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही आताच नाही, गेल्या जवळजवळ 24 वर्षातली प्रक्रिया आहे. पण दरम्यानच्या काळात कोणी यांना सहभागी झाला आहे हा पण संशोधनाचा विषय आहे. घरकुल नंतर आता जळगावात अटलांटा प्रकरणाची खूप चर्चा आहे. हे प्रकरण आता पुढे कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.